हॅलो नमस्कार, मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी बटाट्याचे वेफर्स आणि त्याचबरोबर कीस देखील. सो चला व्हिडिओला सुरुवात तर सकाळी सकाळीच झाली आहे आणि या अशा गोष्टी करायच्या असल्या की आपल्याला थोडंसं लवकर उठावं लागतं. सो चला माझंही तसंच काहीसं होतं. दोन्ही पातेल्यात मी पाणी ठेवले आणि कारण की वेळेची बचत व्हावी म्हणून त्याच पातेल्यात मी कीस देखील करू शकले असते, पण ॲट अ टाईम पटापट होण्यासाठी मी अशा पद्धतीने केलं. आणि एकदा जर त्या पाण्यात आपण वेफर्स केले ना, तर त्याच पाण्यात किस केला असता तर तो काळा देखील पडला असता. म्हणून सो चला पाण्याला छान उकळी आली, चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि या ठिकाणी जे काही वेफर्स होते ना ते मी केलेत. आता खूप जास्त क्वांटिटी नाही आहे, सगळ्या गोष्टी मी थोड्या थोड्या करत असते कारण की मला तितकंच जमतं. जास्त प्रमाणात करायला गेलं तर ते बिघडण्याची शक्यता असते, म्हणून मी करताना बऱ्यापैकी गोष्टी या छोट्याच करते. एका बाजूला पाण्यामध्ये चिप्स टाकले आणि त्यावरती झाकण ठेवलं आहे. आता कसे बनवले काय हे सगळ्यांना नॉर्मली माहिती असतात या गोष्टी, जसं की त्याची साल काढली, बटाट्याचे चिप्स बनवले, 2 पाण्याने स्वच्छ धुतले, त्यानंतर त्यामध्ये तुरटी फिरवली, रात्रभर पाण्यात ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये मीठ टाकलं, पाण्याला उकळी आली आणि अशा पद्धतीने वेफर्स टाकले. सेम त्याच पद्धतीने बटाट्याचा किस पण केला आहे. किस यावर्षी मी तरी पहिल्यांदाच करत होते, बघूया कसा होतोय तो. आणि इकडे पाण्यात आता टाकलेत बऱ्यापैकी, म्हणजे अर्धवटच इथं शिजवायचं आहे. आणि एखाद्या अशी मी जाळी घेतली आणि त्यावरती कापड टाकलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे चिप्स आहेत ना ते काढून घ्यायचे. सेम याच पद्धतीने बटाट्याचा किस देखील काढून घेतला आहे आणि नंतर मग तो वाळत घालायचा. सो हे काम जर सकाळी सकाळी केलं ना तर ऊन थोडंसं आपल्याला कमी लागतं. आता याआधी तुम्ही बघितलं आहे, ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या त्यावेळेस टेरेस जे आहे ते स्वच्छ घासून मस्त धुवून काढलेलं, पण रोज रोज त्या गोष्टी शक्य होत नाही. पण हवा असते आणि बऱ्यापैकी धूळ येते, त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आधी टेरेस स्वच्छ झाडून घेते आणि त्यानंतरच बाकीच्या गोष्टी करत असते. आणि हे सध्या रोजचं काम झालं आहे कारण की जी पदार्थ बनवलेला आहे तो पुढच्या 2 ते 3 दिवस वाळवावा लागतो आणि त्यामुळे रोज टेरेस असं स्वच्छ झाडून काढावंच लागतं. चला साडीवरती इथं वेफर्स टाकायचे होते आणि प्लास्टिकच्या पिशवीवरती किस टाकायचा होता. सो आधी ते अंथरून घेते. तर बटाट्याचा किसना इथे गरम होता, त्यामुळे चमच्याने अशा पद्धतीने पसरवून दिला आणि कागदावर टाकल्यामुळे तो निघायला खूप इझी होतो. जर म्हणजे साडीवर जर टाकला असता ना तो बऱ्यापैकी चिकटला असता. आणि किस इथे मी पहिल्यांदाच बनवला आहे, त्यामुळे खूप कमी बनवून बघितला, बघूया कसा होतो आहे. आणि चिप्स थोडेसे जास्त बनवले आणि मागच्या वर्षीचेही थोडेसे आहे, त्यामुळे खूप असं काही बनवलं नव्हतं. म्हणून थोडंसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की 5 किलो बटाट्यांमध्ये या दोन्ही गोष्टी बनवल्या होत्या. बटाट्याची साईज मोठी घेतली ना तर चिप्स टाकायला आपल्याला पटापट टाकले जातात, कंटाळा येत नाही आणि गरम होते, त्यामुळे मी अशा पद्धतीने ते पसरवून दिले जेणेकरून मला टाकतानाही सोपे जातील. आणि हे थोडंसं म्हणजे काय म्हणता वेळखाऊ काम असतं, त्यामुळे सकाळी उन्हाच्या आत केलेलं बरं असतं, नाहीतर मग तुम्हाला माहीतच आहे उन्हाचे चटके किती बसतात. आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी मी शेवयाही बनवून आणल्या होत्या, त्याही छान उन्हात घातल्या आणि त्या शेवयांची क्वांटिटी थोडी जास्त आहे. सो अशा पद्धतीने आज महत्त्वाची कामं झाली. त्यानंतर हा हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चला सकाळी सकाळी माझे वेफर्स, बटाट्याचा किस वगैरे सगळं काही वाळत घालून झालं. आता वाजलेत 8:30. आता मी मुलांना उठवते आणि त्यानंतर आता सगळ्यात पहिले त्यांना इथं दूध द्यायचं आहे. सो दूध गरम करायला ठेवलं.
सगळी भांडी स्वच्छ करायची, मुलांना स्कूलला पाठवायचं आणि पुढे काय होतं हे तुमच्यासोबत शेअर करते. त्या व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर या ठिकाणी मुलं गेले स्कूलला, सकाळचा नाश्ता टिफिन सगळं आवरलं आणि आता लास्टला राहिलं होतं किचन क्लीन करायचं. भांडी वगैरे घासली, बाजूला ठेवली आणि लगेच गॅस ओटा सगळं क्लीन करायला घेतलं. आणि सध्या हे असंच रुटीन चाललेलं आहे. पटापट जे काही जर करायचं असेल ना तर नॉनस्टॉप अशी कामं करावी लागतात, तेव्हा कुठे कामं होतात. आणि दुपारी एकदा की जेवलं की अजिबात काम करायची इच्छा राहत नाही आणि उन्हामुळे भयानक ऊन असल्यामुळे आळसही तितकाच येतो. म्हणून जितकं होईल ना असं वाटतं की जेवणाच्या आधी म्हणजे 1च्या आधी जितकी कामं होतील ना तितकी, त्यानंतर आपण कामं करण्याला आपल्यालाही एनर्जी राहत नाही. तर चला, अशा पद्धतीने किचन छान क्लीन करून झालं आणि आता गुढीपाडवा येतोय, त्यामुळे मला इथे श्रीखंड बनवायचे. पण त्याआधी दहीसुद्धा मी घरीच बनवणार होते. आता मागच्या वेळेस पण बनवलेलं पापड्या वगैरे बनवल्या, जसं की तुम्हाला सांगितलं किचन क्लीन झालंय. आणि परवा येतोय गुढीपाडवा. सो गुढीपाडव्यासाठी ना मी इथे श्रीखंड बनवायला घेतलंय. सो अमूलचं दूध आणलंय, ते उकळवून कोमट झाल्यानंतर मटक्यात दही लावणार आहे. रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर करेनच, पण आज छान दही तयार होईल आणि उद्या चक्का म्हणजे त्या दिवशी छान असं फ्रेश, कोणत्याही म्हणजे मिलावट नसते, असं म्हणतात ना, भेसळ नसते, अशा पद्धतीचं छान असं श्रीखंड मी घरच्या घरी बनवणार आहे. सो चला, ही पण गुढीपाडव्याची एक तयारी आहेतच. आणि फायनली माझ्या सगळ्या गोष्टी बनवून झाल्या. आता वाळवून त्या व्यवस्थित डब्यामध्ये भरायच्या. गुढीपाडव्याच्या आधी हे सगळं मला करायचं होतं, कारण की त्याच्यानंतर अनुची एक्झाम चालू होते. सो आता त्याची एक्झामही चालू झालेली नाही, आता ओरल चालू होईल आणि त्यानंतर 1 एप्रिलपासून एक्झाम आहे. सो असं सगळं माझं प्लॅनिंग आहे आणि तुमच्यासोबत मी रेसिपी तर शेअर करणारच आहे. त्याचबरोबर गुढीपाडवा म्हटलं की थोडंसं क्लिनिंग वगैरे आली. सो आज बऱ्यापैकी बघू शकता जाळं वगैरे काढलंय, बेडशीट पण बदललं. आणि चला, बरोबर ना, गुढीपाडव्यासाठी आणखी काहीतरी गोष्ट मी करणार आहे आज, तेही तुम्हाला दाखवते. तर आहे ना, आता मला बनवायचं आहे उलनची तोरण, जे दिवाळीला तुम्ही भरपूर असे तोरणं बघितले असतील. सो आता गुढीपाडवा आहे आणि म्हटलं चला, आता माझ्याकडे तसं तर भरपूर तोरण आहे, पण वेगळं काहीतरी असावं. सो युनिक नाही म्हणू शकत, पण मग चला काहीतरी वेगळं असं बनवते. आणि माझ्याकडे अजून भरपूर अशा उलन उरलेल्या आहेत आणि त्याच्यापासूनही मला बऱ्याच गोष्टी बनवायच्या आहे. पण सध्या तरी आता तोरण बनवते, कारण की आता गुढीपाडवा येतोय आणि आणखी काय काय बनवते तुमच्यासोबत शेअर करतेच. पण चला, तर माझ्याकडे तुम्हाला जसं सांगितलं की उलन उरलेली होती. दिवाळीच्या वेळेस मी बऱ्याच गोष्टी बनवल्या आणि यावेळेस माझ्याकडे रेक्झिन पण होतं. सो म्हटलं त्याला याच्यावरतीच बनवूया आणि पाडव्यानिमित्त छान असं तोरण बनवायचं. बऱ्याच व्हिडिओजमध्ये पण बघितलं होतं. जे आहे ते आहे, स्वतःची काही माझी आयडिया नाही आहे, मी बघितलेलं इन्स्टाला वगैरे, म्हणून म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. खूप सोपं आहे, कोणीही बनवू शकतं, पण थोडंसं वेगळं काहीतरी असावं म्हणून. कारण की तुम्हाला जसं मी बोलले, माझ्याकडे भरपूर तोरण आहे, पण वेगळं लावावं म्हणून मग मी हे बनवायला घेतलं. घरात वस्तू पण आहे तर करायला हरकत नाही आहे, म्हणून म्हटलं चला, गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाचा नवीन सण, पहिलाच सण आहे. सो छान असं आंब्याच्या पानांचं तोरण असं बनवायचं होतं आणि रेक्झिनवरती फर्स्ट टाईम बनवते. याआधी ना माझ्याकडे जे काही जुने पुराणे बॅनर होते त्यापासून बनवलेलं. सो हे असं छान असं एक वाटी घेतली आहे, जेणेकरून एकसारखे ते फुलं बनतील, म्हणून मग त्या पद्धतीने बनवायला घेतलं. आणि आणखी काही गोष्टी बनवायच्या आहे, पण त्या पुढे तुम्हाला दिसेलच. सध्या तरी फक्त तोरण बनवते, कारण की तितका माझ्याकडे टाईमही नव्हता आणि जसं की तुम्हाला सांगितलं की झटपट असं होणारं पाहिजे. आणि उद्याच्या व्लॉगमध्येही तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल असेलच, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि जेही आपल्या चॅनलवरती नवीन असतील ना, त्यांनी नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर व्हिडिओ ज्या वेळेस पोस्ट केला जातो ना, माझ्या व्हिडिओचा टायमिंग सध्या 2 वाजेचा आहे, कारण की पहिले मी 12:15ला व्हिडिओ पोस्ट करायची. आता जसं अनुचं स्कूल कधी 1 वाजता असतं, कधी 1:30 वाजता, कधी
कधी 11 वाजता आणि मुलांना स्कूलला सोडणं या सगळ्यामध्ये ना सध्या माझी खूप धावपळ होते, कारण की सकाळी हे जे काही उन्हाळी वाळवण आहे ते करायचं असतं, त्यामुळे एडिटिंगला हवा तितका वेळ मिळत नाही आणि म्हणून मी टायमिंग जो आहे ना तो 2 वाजेचा केलेला आहे. सो 2 वाजता व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन देखील येईल. आता मी हे करत असताना शिवांशची लुडबुड होणार नाही असं तर होतच नसतं. तोही बाजूला खेळत होता आणि बघू शकता इतकं मस्त झालं होतं ना, बघायलाही छान असं वाटत होतं. हे जे मी केलं ना त्याची कटिंग आधी करायला हवी होती असं मला वाटलं. चला, प्रत्येक गोष्टीतून आपण शिकत असतो, काही चुका झाल्या तरी, पण घरी आपण बनवलेल्या गोष्टींचा एक आनंद वेगळा असतो. त्यानंतर असं सगळं आवरता करता माझे वाजले होते ते 5:30 आणि मुलं गेलीत आता चहा दूध वगैरे घेतल्यानंतर बाहेर. मग मी आले टेरेसवरती, कारण की जे काही आपण बनवलं आहे ते सगळं व्यवस्थित काढून मग आतमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी वाळवत घालायचे. चला दाखवते तुम्हाला कशा झाल्यात गोष्टी. तर बटाट्याचा किस खूप पांढरा शुभ्र झालेला होता आणि ना दुपारनंतर हवा सुटते, त्यामुळे मग असं त्यावरती मी कपडा टाकत असते जेणेकरून ते उडू नये. आणि खूप छान पद्धतीने सुकले आहेत आणि कलरही तुम्ही बघू शकतात. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.